नमस्कार मित्रांनो, आमच्या टेक डिव्होशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका लाईक, शेअर आणि कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरू, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छदका, भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा, सदैव तू गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, जशी स्थविता प्रेमळ, सत्रो त्याते पावसी, विशेष गंगाजळा होण, आपले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारते. स्वामी चरित्र करावया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगावनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्ण पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळपा आधी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तापापर्यंत स्वामी राज वास करीत, भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चौकडे, कोणाशी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम, रूपती भक्त निसीम, स्वामी चरणी चित्त दयांचे, तेवी किती एक रूपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला, अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी, मग कोणी एके दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले रूपरव तयाप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणले स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनामध्ये बहुत, त्याचा राखू सन्मान, लागेल तिथुके देवधन, ही वटपुरी वैकुंठ भवन, वसत स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, रूपा लागे परियासा, आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे उडपुरीसी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो रूपवर, तैसी सबाई समग्र आनंदली झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता, दैवी सन्मानिलात होता बहुधा आनंदे करुणी, रूपती सह सकळे जणे, त्यापरी तात्यांशी सन्माने, गौरव होनी मधुर वचने, यशस्वी म्हणते तया, बहुत जन देता रूपती, सेवक दिले सांगाती, जावय अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली त्या दे. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पावनी संतोषले, जय केवळ वैकुंठ, पावनी स्वामीची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जणांची भावनी भक्ती, धन्य म्हणती दया ते. अक्कलकोटीच्या रूपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निसीम. ऐसे पावनी तात्यांची, विचार पडायला मानसी, या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींच्याही मनोरमन गेले ऐसे या ठाया, प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न कार्य होत होय सत्वर, लढवून युक्ती थोर, कार्य आपण सदावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करीता ते. करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धुने वृत्त केले. स्वामीजी पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य सदावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्ये वेचले तात्याने. अशी अनेक काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडायला तयासी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपाप्रती, त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती द्या, जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनामध्ये देतील तुम्हाला. मान राहिलं दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळपाते सांगितले. द्रव्य न सर्वे यश, चोळपाची लागली आशा, त्याचे अंतरी भरोसा, जहागिरीचा भाऊ झालं. मग कोणी एके दिवशी करिता असत स्वामी सेवेची, ते राज त्या समस्याची आनंद वृत्ती बैसले. चोळपाने कर जोडणी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू भवानी समर्थांनी बडद्या प्रती चरावे.
तिने माझे कल्याण मिळेल महाभवत धन, आपली आई योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी आजे करून उत्तर जुळपा लागून काय दिले सत्वर. राहू मलार रूपती तिच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणणे चलावे. पुढील अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भवित भाविक भक्त पंचमाध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणा अर्पणमस्तु. श्री भवतु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.